नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. केवळ पत्रकार असल्यामुळं काही गोष्टी ज्या घडत असतात त्याच्याशी स्वतःला रिलेट करण्याची संधी मिळते. असा एखादा इतिहास घडत असतो की ज्याच्यामध्ये तुम्ही जे कोणी इतिहास घडवतात त्यांच्याशी किंवा त्या प्रसंगाशी तुम्ही जोडले गेलेले असतात. म्हणजे श्री अण्णा हजारे यांनी पद्मसिंह पाटील, जे महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री होते आणि ज्यांच्यावरती त्यांच्यात स्वतःच्या चुलत बंधूचा खून केल्याचा आरोप होता आणि त्यांनी श्री अण्णा हजारे यांना मारण्याची सुपारी दिली, अशा पद्धतीचे आरोप झाले. त्यानंतर मी अण्णा हजारे यांची मुलाखत करण्यासाठी राळेगण सिद्धी इथे गेलो होतो आणि तेव्हा लोकपाल आंदोलन वगैरे असं काही सुरू झालेलं नव्हतं. सो वी सॅट टुगेदर. मी त्यांची एक दीर्घ अशी मुलाखत केली. मग मी आणि अण्णा हजारे आणि असं मिळून आम्ही 2-2.5 तास छान गप्पा मारल्या. मग मी त्यांच्याबरोबर जेवण वगैरे घेतलं. आणखी एक वेळेला अशाच पद्धतीचा मला त्यांच्याबरोबर बसण्याचा, खूप दीर्घकाळ गप्पा मारण्याचा प्रसंग आला. 2014च्या निवडणुकीमध्ये श्री अरविंद केजरीवाल हे देशाचे पंतप्रधान, म्हणजे आत्ता पंतप्रधान असलेले श्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये वाराणसीमधून आम आदमी पक्षाचे उमेदवार होते आणि त्यांचा तिथला जो राजकीय प्रचाराचा भाग होता तो मी सलग 3 दिवस कव्हर केला. सो मी त्यांनाही सलग 3 दिवस बघत होतो. ते कशा पद्धतीनं सकाळी त्यांचे ते सगळे गांधी टोपी घातलेले कार्यकर्ते, ट्विटर आणि सोशल मीडियाचा प्रभावी करत असलेला वापर, त्यांचा 3 दिवसाचा तो प्रवास, मग दुपारी कोणाच्या तरी घरी जाऊन थांबणं, तिथं आराम करणं वगैरे. सो अशा 2 व्यक्तिमत्वाला की ते जेव्हा केव्हाच आत्ताचे ज्या स्टेचरला आहेत, म्हणजे अण्णा हजारे यांचं जे लोकपालचं आंदोलन झालं त्यानंतर अण्णा हजारे यांना भेटणं मुश्किल होऊन गेलं होतं. काँग्रेस पक्षामध्ये दिवंगत श्री विलासराव देशमुख यांनी हस्तक्षेप नसता केला तर कदाचित ते आंदोलन कुठल्या तरी वेगळ्याच वळणावरती गेलं असतं. केवळ श्री विलासराव देशमुख होते म्हणून त्या आंदोलनाची जी समाप्ती आहे ती झाली. पण त्या काळामध्ये काँग्रेस पक्षातला असा कुठलाही नेता आणि त्यांच्याशी ज्यांचे पूर्वी संबंध होते अशा कुठल्याही माणसाला सहजासहजी श्री अण्णा हजारे यांच्याकडे पुन्हा जाऊन त्यांच्याशी संवाद साधणं अवघड होतं. त्याच श्री अण्णा हजारे यांनी आज अरविंद केजरीवाल यांना एक पत्र लिहिले. विषय आहे दिल्ली राज्य सरकार द्वारा बनाई गई नई शराब नीति के बारे में. आणि त्याच्यात ते असं म्हणतात की तुम्हाला सत्तेची धुंदी चढलेली आहे आणि त्या ती धुंदी चढल्यामुळेच तुम्ही ज्या गोष्टी करायला नको होत्या त्या तुम्ही केल्या. आप मुख्यमंत्री बनने के बाद पहली बार मैं आपको खत लिख रहा हूं. पिछले कई दिनों से दिल्ली राज्य सरकार की शराब नीति के बारे में जो खबरें आ रही हैं वह पढ़कर बड़ा दुख होता है. गांधी जी के गांव की ओर चलो, इस विचारों से प्रेरित होकर मैंने अपना पूरा जीवन गांव, समाज और देश के लिए समर्पित किया है. पिछले 47 सालों से ग्राम विकास के लिए काम और भ्रष्टाचार के विरोध में जन आंदोलन कर रहा हूं. महाराष्ट्र में 35 जिलों में 252 तहसील में संगठन बनाया. भ्रष्टाचार के विरोध में तथा व्यवस्था परिवर्तन के लिए लगातार आंदोलन किए. इस कारण महाराष्ट्र में 10 कानून बन गए. राजनीति में जाने से पहले अपने स्वराज नाम से एक किताब लिखी थी. हे ते अरविंद केजरीवालाला म्हणतात. इस किताब की प्रस्तावना आपने मुझसे लिखवाई थी. इस स्वराज नाम की किताब में अपने ग्राम सभा शराब नीति के बारे में बड़ी बड़ी बातें लिखी थी. किताब में आपने जो लिखा है वह आपको याद दिलाने के लिए नीचे लिख रहा हूं. आणि म्हणून मी म्हटलं की याच्यामध्ये कोणी कोणाचा वापर केला. हे कोणाला असं वाटेल की मी श्री अण्णा हजारे यांचं क्रिटिसिझम करतोय किंवा श्री अरविंद केजरीवाल हे ऑपॉर्च्युनिस्टिक आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न करतोय. पण मी हे प्रेक्षकावरती सोडतो की आपल्या समोर म्हणजे 2011ला जनलोकपाल आंदोलन सुरू झालं. 2014च्या दरम्यान 2012ला पक्ष स्थापन झाला आणि आत्ता 2022च्या दरम्यान श्री अरविंद केजरीवाल यांचा जो प्रवास आहे की फक्त दिल्लीच नाही तर पंजाबसारखं पूर्ण राज्य आज आम आदमी पक्षाच्या ताब्यात आहे. पण दरम्यानच्या काळात त्यांचा जो प्रवास झालाय, दरम्यानच्या काळात श्री अण्णा हजारे यांचा जो प्रवास झालाय तो आपल्याला समजून घेतला की मग आपल्याला अनेक गोष्टीची उकल होते आणि ती उकल होणं फार गरजेचं आहे. मग मधल्या ओळीतनं आपल्याला हाच प्रयत्न करायचा आहे की आपण जसं बघतो ते तसं का नाही आहे आणि बऱ्याच वेळेला आपण जे बघत असतो ते कसं फसवं असतं. ते पुढे लिहितात, गाव में शराब की लत, जे अरविंद केजरीवाल यांनी स्वराज्य नावाचं जे पुस्तक लिहिलंय ते,
समस्या, वर्तमान समय में शराब की दुकानों के लिए राजनेताओं की सिफारिश पर अधिकारियों द्वारा लाइसेंस दे दिया जाता है। वे प्राय रिश्वत लेकर लाइसेंस देते हैं। शराब की दुकानों के कारण भारी समस्याएं पैदा होती हैं। लोगों का पारिवारिक जीवन तबाह हो जाता है। विडंबना यह है, जो लोग इससे सीधे तौर पर प्रभावित होते हैं उन्हें इस बात के लिए कोई नहीं पूछता कि क्या शराब की दुकानें खोलनी चाहिए या नहीं। इन दुकानों को उनके ऊपर थोप दिया जाता है। सुझाव, शराब की दुकानें खोलने का कोई लाइसेंस तभी दिया जाना चाहिए जब ग्राम सभा इसकी मंजूरी दे दे और ग्राम सभा की संबंधित बैठकों में वहां उपस्थित 90% महिलाओं उसके पक्ष में मतदान करे। ग्राम सभा में उपस्थित महिलाएं साधारण बहुमत से मौजूदा दुकानों के लाइसेंस भी रद्द कर सके। आपने स्वराज नाम की इस किताब में कितनी आदर्श बातें लिखी थी आणि मग पुढे ते हे जे त्यांचं साधारणपणे 2 पाणीच आहे, तर 2-4 पाणी याच्यामध्ये ते असं म्हणतात की या आंदोलनामधून सगळ्यात शेवटचं तर वाक्य फारच इंटरेस्टिंग है। दिल्ली सरकार द्वारा भी इस प्रकार की नीति की उम्मीद थी, लेकिन आपने ऐसा नहीं किया। लोग भी बाकी पार्टियों की तरह पैसा से सत्ता और सत्ता से पैसा इस दुष्चक्र में फंसे हुए दिखाई दे रहे। एक बड़े आंदोलन से पैदा हुई राजनीतिक पार्टी को यह बात शोभा नहीं देती। आणि म्हणूनच मी म्हटलं की ही जी ग्रज आहे ना, ज्याला आपण म्हणतो की एक प्रकारची सल, ती सल अण्णा हजारे यांच्या ह्या पत्रातनंही दिसते आहे। आणि म्हणूनच हे बघायला पाहिजे की कुणी कुणाचा कशा अर्थाने वापर केला। आणि मी जे सुरुवातीला म्हणालो की तेव्हा अण्णा हजारे हे महाराष्ट्रामध्ये तरी किमान असं एक व्यक्तिमत्व होतं की जे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाला म्हणजे श्री शरद पवार यांना उघडपणे त्यांना जशा हव्या तशा पद्धतीच्या भाषेत ते बोलू शकत होते। श्री अण्णा हजारे यांच्यामुळे श्री बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा त्यांच्यावरती चिडले होते, त्यांनीही असंसदीय भाषेचा प्रयोग केला होता। पण अण्णा हजारे यांच्याच आंदोलनामुळे तेव्हाच्या युती सरकारमधल्या 3 मंत्र्यांना, ज्याच्यामध्ये आत्ता जेलमध्ये गेलेले श्री नवाब मलिक हे पण होते, त्यांना राजीनामा द्यावा लागला। असं व्यक्तिमत्व असताना मग अण्णा हजारे यांचा जो राष्ट्रीय पातळीवरती जो उदय झाला, तो उदय कसा झाला आणि त्याच्यामध्ये आपल्याला असा प्रश्न पडतो की हे होत असताना हे जे काही घडलं त्यातनं काय पुढं झालंय। बघा, भविष्यातले इतिहासकार जेव्हा इतिहास लिहितील तेव्हा ते अण्णा हजारेंच्या या आंदोलनात तर वगळू नाही शकणार की ज्या आंदोलनामुळं मी मानतो की UPA 2 हे पूर्णपणे काही जनलोकपाल आंदोलनामुळं बदनाम झालेलं नाही आहे। त्याच्या आधी कॉमनवेल्थ गेमसाठी, त्याच्या आधी मनमोहन सिंह यांची श्रीमती सोनिया गांधी यांच्या नेतृत्वातल्या त्या राष्ट्रीय सल्लागार मंडळानं जी काही गोची केली होती, त्यानंतर त्याच्या आधी कोलगेटसारखी प्रकरणं, त्याच्या आधी तेव्हाचे CAJ त्यांनी जे कथित आकडे देशासमोर मांडले होते, ह्या सगळ्याचा जो मेळ होता त्याच्यामुळं UPA 2 बदनाम झालं मनमोहन सिंह सरकारचं। आणि मला मनमोहन सिंह यांची ती शेवटची प्रेस कॉन्फरन्स सुद्धा आठवते। त्यावेळेला ते म्हणाले होते की हिस्ट्री विल जज मी। आणि आत्ता याच्यामध्ये कुठेही असं दिसत नाही की मनमोहन सिंह सरकारच्या काळामध्ये जे कथित घोटाळे झाले होते त्याच्यामध्ये कुणाला फार मोठी शिक्षा झाली आहे आणि ते घोटाळे प्रूव्ह झाले। पण तरीसुद्धा अण्णा हजारे यांचं जे आंदोलन होतं त्या आंदोलनामुळं मनमोहन सिंह सरकारची जी डागाळलेली प्रतिमा होती ती प्रतिमा ही अधिक गडद झाली। आणि म्हणून इतिहासाचा तो जो भाग आहे ज्याच्यातनं काँग्रेस पक्षाची आजची स्थिती आपण बघतोय, तो भाग वगळता नाही येणार। जेव्हा भविष्यातले इतिहासकार हे लिहितील त्यावेळेला हा भाग असणारच आहे। मयंक गांधी जे त्यावेळेचे RTI कार्यकर्ते होते, त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकामध्ये ते असं लिहितात, यू अँड डाऊन नावाचं ते पुस्तक आहे। त्यांनी असं लिहिलंय, त्या पुस्तकात जे लिहिले त्याच्यानुसार RTI कार्यकर्ते अरविंद केजरीवाल एका आंदोलनाची योजना आखत होते। याच्यामध्ये त्यांनी मयंक गांधी यांच्याशी संपर्क साधला, त्यांना विचारलं की एक आंदोलन आपण करत आहोत आणि त्याच्यात देशातली अशी एक पार्श्वभूमी असलेलं कोण व्यक्तिमत्व आहे की ज्या व्यक्तिमत्वाला आपण या आंदोलनाचं नेतृत्व देऊ शकतो। म्हणजे तो व्यक्ती हा डाव्या विचारसरणीचाही नसला पाहिजे, तो उजव्या विचारसरणीचाही नसला पाहिजे। आणि मग त्याच्यातनं हे नाव पुढं आलं श्री अण्णा हजारे यांचं। अण्णा हजारे यांचा सर्वात मोठा पॉझिटिव्ह पॉईंट काय होता, तो पॉईंट असा होता की अण्णा हजारे यांनी महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधातलं आंदोलन करून स्वतःची एक विश्वासार्हता मिळवली होती। त्यासोबतच कुऱ्हाडबंदी, दारूबंदी वगैरे सारखे प्रयोग, जलसंधारणाचे अतिशय उत्तम प्रयोग करून आदर्श गावासारखी कॉन्सेप्ट महाराष्ट्रामध्ये मांडून त्यांनी महाराष्ट्रामधलं एक जनमत आपल्या बाजूनं आहे असं त्यांच्याबद्दलचं एक मत होतं। एक असा सामाजिक कार्यकर्ता की ज्याला सैन्यामध्ये आपण सेवा बजावल्याचा अनुभव होता
ज्यांना गांधीवादी विचारसरणी मान्य होती आणि ज्यांना आपण गांधीच्या विचारावरती चाललं पाहिजे असं वाटत होतं. सो असं एक व्यक्तिमत्व जर आपल्या या आंदोलनाचं नेतृत्व करत असेल तर काय होईल असा तो विचार पुढे आला. आणि त्यातनं मग त्याचे प्रोज अँड कॉन्स याची पण चर्चा झाली. अण्णा हजारेंचा तेव्हाही आजही जो ड्रॉबॅक आहे असं मानलं जातं तो त्यांचा अहंकार, तर त्याची चर्चा झाली. त्यांच्याकडे असलेला ज्याला आपण इंटेलेक्च्युअल IQ म्हणतो त्याची कमतरता याची चर्चा झाली. पण या 2-3 गोष्टीला वगळून अरविंद केजरीवाल यांनी त्यांना अतिशय सिस्टमॅटिकली या आंदोलनाचं नेतृत्व करायला पुढं आणलं आणि मग रेस्ट इज हिस्ट्री. आता याच्यातनं जे काही मयांक गांधी यांनी जे सांगितलेलं आहे की अण्णा हजारे यांचं नेतृत्व कशा अर्थाने पुढं आणायचं आहे अशी जेव्हा चर्चा झाली तेव्हा ते मधलं जे ट्विस्टिंग आहे की मध्ये हे नेतृत्व जे गेलं ते घडत असताना काय घडलं का तुम्हाला आठवत असेल बऱ्याच जणांना की जेव्हा हे आंदोलन जनलोकपालाचं सुरू झालं तेव्हा हे सगळं संघानं घडवून आणलंय अशा पद्धतीची चर्चा सुरू झाली होती. आत्ता आपण बघतोय की भारतीय जनता पार्टीचे जे प्रिन्सिपल अपोजिशन पॉलिटिकल पार्टी आहे ती श्री अरविंद केजरीवाल यांचीच आहे. आणि म्हणून जेव्हा तात्कालिक गोष्टीचं आपण विश्लेषण करत असतो तेव्हा वी शुड नॉट कम टू द कन्क्लुजन टू अर्ली. त्याच्यातनं काय झालं की हे आंदोलन जसं टिपेला पोहोचलं तसं आजही जनलोकपाल काही झाला नाही. पण त्या आंदोलनामधून 2012 स्वच्छ कारभाराचा ग्वाही देत कारभाराचं आश्वासन देत अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाची स्थापना केली. म्हणजे 2011 साली जनलोकपाल आंदोलन सुरू झालं. एकाच वर्षामध्ये अण्णा हजारे यांच्या त्या आंदोलनातनं आम आदमी पक्षाची निर्मिती झाली. 2013 साली लगोलग 2011ला आंदोलन सुरू, 2012ला पक्षाची स्थापना, 2013ला लगोलग अरविंद केजरीवाल यांच्या पक्षानं दिल्लीमध्ये निवडणूक लढवली आणि त्या निवडणुकीमध्ये तब्बल 70 पैकी 28 जागा आम आदमी पक्षानं जिंकल्या. आणि तेव्हा त्रिशंकू विधानसभा आली असताना भारतीय जनता पार्टीनं सरकार स्थापन न करण्याचा निर्णय घेतल्यामुळं आणि काँग्रेस पक्षानं आम आदमी पक्षाला बाहेरून पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला. आणि आपल्याला आठवत असेल तेव्हा श्रीमती शीला दीक्षित ह्या दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या सलग 10 वर्ष. त्यांच्याच पक्षानं अरविंद केजरीवाल यांना बाहेरून पाठिंबा दिला. पण अरविंद केजरीवाल यांना बहुधा ती चूक लक्षात आली असावी. त्यांनी 70 दिवसामध्येच 49 दिवसामध्येच राजीनामा दिला. 2014ची निवडणूक मी ज्या निवडणुकीचा उल्लेख केला श्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधात ते वाराणसीला गेले, तिथे त्यांनी निवडणूक लढवली. 3ऱ्या क्रमांकाची मतं त्यांना मिळाली. पण तिथून तो एक राईज झाला पण अपेक्षित यश काही मिळालं नाही. पुन्हा त्यांनी दिल्लीवासियांना एक आश्वासन दिलं की मी दिल्लीची सेवा करण्यासाठी इथे येणार आहे. आणि 2015च्या निवडणुकीमध्ये अतिशय घवघवीत आपण ज्याला म्हणतो असं यश, म्हणजे 2011चं आंदोलन, 2012ला पक्ष स्थापन, 2014ला त्यांना जागा मिळाल्या, पण 2015ला पूर्ण मेजॉरिटी म्हणजे 70 पैकी 67 जागा जिंकून आम आदमी पक्ष हा सत्तेवरती आला. आणि आता तर तो दिल्लीतला सलग हा असा सलग 3ऱ्या वेळेला निवडणूक जिंकलेला पक्ष बनलेला आहे. आणि आजची अण्णा हजारे यांची काय अवस्था आहे? अरविंद केजरीवाल यांचा आजचा प्रवास कसा आहे? त्यांनी दिल्ली जिंकली, राखली, पंजाब जिंकलं, पण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ते ज्या गोष्टी घेऊन आले होते समाजकारणाच्या माध्यमातून राजकारणात त्या गोष्टी कुठे आहेत? म्हणजे त्यांच्या 2ऱ्या मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये त्यांच्या एका सहकार्याची एक सेक्स टेप आली होती. त्याच्यानंतर आम आदमी पक्षाला अण्णा हजारे यांनीच हा प्रश्न विचारला होता की जे पक्षाला निधी मिळालेला आहे त्या निधीचं काहीही तपशील मिळत नाही आहे. आत्ता ज्या दारूच्या पॉलिसीवरून म्हणजे स्वराज्य नावाचं जे पुस्तक लिहिलं होतं त्याच्या बिलकुल कॉन्ट्रास्ट अशी ती सगळी दिल्लीतली दारूची ती पॉलिसी होती. बाकी त्यातल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाबद्दल आपण थोडं बाजूला ठेवू, कारण सेंट्रल एजन्सीज आणि भारतीय जनता पार्टीच्या मंडळींनी केलेल्या आरोपावरती आपण पूर्णपणे विसंबून राहण्यापेक्षा ते जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत आपण कुणालाही दोषी मानलं नाही पाहिजे. आणि खास करून केंद्रीय तपास यंत्रणेचा ज्या पद्धतीनं आता वापर सुरू आहे ते बघता याच्यामध्ये ॲप्रिहेन्शन तर असलंच पाहिजे. पण तरीसुद्धा आम आदमी पक्षानं जी दारूची पॉलिसी आणली त्याच्यामध्ये काय होतं तर अधिकात अधिक रेव्हेन्यू मिळावा म्हणून जो येईल जो मागेल त्याला दारूच्या दुकानाची परवानगी. म्हणजे तुम्ही स्वराज्य नावाच्या पुस्तकात जे लिहिलं होतं त्याच्या बिलकुल विरोधामध्ये आज आपण काय बघतोय तर नरेंद्र मोदी यांचा जो हायपर नॅशनलिझमचा मुद्दा आहे, कडवं राष्ट्रीयत्व, त्याच्या पुढे 2 पाऊल जाऊन अधिक कडवं राष्ट्रीयत्व हा अरविंद केजरीवाल यांचा मुद्दा दिसतोय.
जर भारतीय जनता पार्टीकडनं त्यांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती कुठेही अडकवायचा प्रयत्न झाला तर अरविंद केजरीवाल हे स्वतःच जाऊन हनुमान चालिसाचं पठण करतात. दिल्लीतल्या कुठल्याही हिंदू समाजाच्या कार्यक्रमामध्ये ते पुढे असतात. तुम्हाला आठवत असेल तर दिल्लीमध्ये एक फॉरेन डेलिगेशन आलेलं असताना दिल्लीत एक दंगल झाली. त्याच्यामध्ये अल्पसंख्याकांच्या घरांचं मोठं नुकसान झालं असं दिसत होतं. अरविंद केजरीवाल तिथे फिरकले नाहीत. आजही अल्पसंख्याक समाजावरती अन्यायाची भाषा जेव्हा होते त्यावेळेला अरविंद केजरीवाल हे कन्व्हिनियंटली शांत बसलेले आहेत, कुठेही ते कमेंट्स करत नाहीत असं दिसतं. अरविंद केजरीवाल हे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती जितक्या पोटतिडकीनं बोलतात त्याच पोटतिडकीनं त्यांनी जो सुरुवातीचे मुद्दे आणलेले होते त्या मुद्द्याबद्दल ते बोलताना दिसत नाहीत. आर्टिकल 370 जम्मू काश्मीरमध्ये जे ॲब्रोगेशन झालं त्याच्याबद्दल अरविंद केजरीवाल हे मोदी सरकारच्या बरोबर असतात. कॉमन म्हणजे एक समान कायदा, समान नागरी कायदेबद्दल अरविंद केजरीवाल हे नरेंद्र मोदी यांच्या बरोबर असतात. म्हणजे जिथे जिथे कन्व्हिनियंट पॉलिटिक्स करणं गरजेचं आहे, जिथे ते भारतीय जनता पार्टीला टक्कर देऊ इच्छित आहेत, तिथं सॉफ्ट हिंदुत्व वगैरे नाही तर हार्ड हिंदुत्वाची लाईन घ्यायला सुद्धा अरविंद केजरीवाल हे मागे नाही. सो अपॉर्च्युनिझमच्या पातळीवरती श्री अण्णा हजारे यांचा जो मुद्दा आहे तो कदाचित अधिक बरोबर आहे की अण्णा हजारे यांचाच अधिक वापर अरविंद केजरीवाल यांनी केला आणि त्यांच्या एकूण आयडिओलॉजिकल जो काही त्यांचा स्टँड आहे त्याच्यातला जो बदल आहे तो बदल अनेकांना आश्चर्यचकित करणार आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे लोक अरविंद केजरीवाल यांच्या बरोबर होते त्यांनाही तो आश्चर्यचकित करतो. आणि मग प्रशांत भूषण असतील आणि योगेंद्र यादव असतील त्यांचं ज्या पद्धतीनं पक्षात गच्छंती झाली आम आदमी पक्षातनं, तर हे स्पष्टपणे दिसतंय की अरविंद केजरीवाल इज अ ट्रू पॉलिटिशियन. अँड आय एम सेईंग हिअर नथिंग रॉंग इन दिस. म्हणजे ते जर राजकारण करत असतील तर त्यांच्या राजकारणाला जी गोष्ट सूट होते ते करणारच. आणि त्यांचा जो प्रिन्सिपल ड्रायव्हर पॉलिटिकल पार्टी आहे भारतीय जनता पार्टी, हा जर आपल्याला कुठल्याही मुद्द्यामध्ये अडकू इच्छित असेल तर त्याला काउंटर नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी ते राजकारण करतील. पण ह्या सगळ्या प्रभावामध्ये अरविंद केजरीवाल यांनी जो फंडामेंटल जी मूलभूत भूमिका घेतलेली होती त्या मूलभूत भूमिकेबरोबर कुठे ना कुठेतरी तडजोड केलेली आहे असं जर कोणी म्हटलं तर ते वावगं नाही. अण्णा हजारे यांच्याबद्दल पण काय घडलेलं आहे तर अण्णा हजारे यांना जो इंटेलेक्च्युअल जो IQच्या बद्दल त्यांच्या जी चर्चा होते त्या इंटेलेक्च्युअल IQमुळेच त्यांना आपल्याला सन्मान मिळतो आहे या गोष्टीमध्ये ते होते. म्हणजे मला तर आठवतं की दिवंगत श्री विलासराव देशमुख यांनी जर त्या पर्टिक्युलर आंदोलनामध्ये जर हस्तक्षेप केला नसता तर कदाचित अण्णा हजारे यांच्या जीवाचंही काही बरं वाईट झालं असतं अशी चर्चा तेव्हाही होते. अनेक लेखकांनी या संदर्भात नंतर लिहिलेलं आहे. पण तो जो प्रसिद्धीचा हव्यास आहे कदाचित त्या प्रसिद्धीच्या हव्यासामध्ये श्री अण्णा हजारे हे अडकले असावेत असं वाटतं आहे. पण तरीसुद्धा अण्णा हजारे यांचं जे सामाजिक काम आहे, अण्णा हजारे यांची जी तळमळ आहे, अण्णा हजारे यांनी जे वेगवेगळे सामाजिक मुद्दे घेऊन महाराष्ट्रात काम केले त्याला नावं आपण नाही ठेवू शकत. पण आजच्या ह्या पत्राच्या निमित्ताने मला ही गोष्ट आठवली की 2011 ते 2022 तसा काळ काही फार मोठा नाही, पण या काळामध्ये देशामध्ये किती मोठं स्थित्यांतर घडून गेलं आणि त्या स्थित्यांतराचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल त्यावेळेला दोन व्यक्तीची नावं घेतली जातील जे एकमेकांना पूरक होते, श्री अण्णा हजारे आणि श्री अरविंद केजरीवाल. आणि आज तेच एकमेकांच्या भूमिकेवरती किमान अरविंद केजरीवाल आणि अण्णा हजारेंना आजपर्यंत तरी कुठलाही प्रश्न विचारलेला नाही आहे. पण अण्णा हजारे यांनी मात्र आज श्री अरविंद केजरीवाल यांना तुम्ही सत्तेच्या नशेमध्ये धुंद झालेले आहात असा प्रश्न विचारलाय ज्याची की अरविंद केजरीवाल यांच्या मते किंवा लेखी फारशी किंमत नाही. सो थांबूया. पत्र मी वाचल्यानंतर जसं आपण आज रोज नेहमी प्रयत्न करतो की कंटेम्पररी जो इश्यू असतो, जो आज महत्त्वाचा एखादा विषय असतो त्या विषयाचं आपण आपल्या मधल्या ओळीतनं विश्लेषण करत असतो. ते करायला पाहिजे. ते करत असताना ऑब्जेक्टिव्हली करायला पाहिजे. त्यातला जो तथ्यांश आहे तो महाराष्ट्रासमोर मांडला पाहिजे. तो मी प्रयत्न केला. तुम्हाला आमचा हा जो प्रयत्न आहे तो कसा वाटतो तो जरूर कळवा. माझं आणि ABP माझाचे जेवढे म्हणून सोशल मीडिया अकाउंट्स आहेत ते फॉलो करायला लागा. आज इंटरनेटच्या कनेक्टिव्हिटीचा बराच इश्यू असल्यामुळं मध्ये हे आपलं लाईव्ह इंटरप्ट झालं. सो सॉरी फॉर दिस. थांबूया आपण इथे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.